नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नेहमीप्रमाणे शुभू कामाला निघतो. तेवढे स्वीटी येते आणि म्हणते, शुभू तू आता कामावर नाही जायचं. शुभू म्हणतो, कामावर नाही जायचं म्हणजे? स्वीटी आता मोठा आवाज करते आणि म्हणते, मी सांगते ना नाही जायचं म्हणजे नाही जायचं. शुभूची आई म्हणते, बाळा अगं कामावर नाही जाऊन कसं जमल? अगं तो काम करतो म्हणून आमची घरची चूल पेटते. आता स्वीटी चांगलीच माज दाखवत म्हणते, ते मला काय माहिती नाही, पण आजपासून शुभू बंगल्यावर कामाला जाणार नाही. त्याला जायचं असेल तर दुसरीकडे कामाला जा. शिवू विचारतो, हे सांगणारी तू कोण? मी कुठे कामाला जायचं आणि कुठे नाही? आम्ही भाड्याने राहतो याचा अर्थ असा नाही की आमच्या घरातील सगळे निर्णय तू घेणार. तुला भाडं मिळतंय ना, ते घ्यायचं आणि गप्प बसायचं. मी कुठे काम करायचं कुठे नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझ्या घरच्यांना आहे. तू माझी घरची नाही आहेस. स्वीटी म्हणते, मला माहिती आहे ना तुम्हाला हे सगळं का बोलतोस, कारण तुझं त्या श्रावणीवर प्रेम आहे. शिव शांत होतो. ती बोल की, आता का शांत बसला, बोल की, तुला आवडते ना ती श्रावणी? आता शुभू तेवढेच जोरात ओरडतो, हो करतो मी तिच्यावर प्रेम. श्रावणी मॅडमवर माझं प्रेम आहे. आता मात्र स्वीटीचा चांगलाच माज उतरतो. ती सगळ्यांना म्हणते, बघितलंस मी काय सांगत होते, ह्या शुभूचं त्या श्रावणीवर प्रेम आहे. पण शुभू काही तिचं ऐकत नाही. तिला इग्नोर करतो आणि निघून जातो. अलकनंदा मदनला तर सांगते, तुझं लग्न श्रावणीशीच होणार. पण त्यातही तिचा वेगळाच प्लॅन असतो. पण तिला माहीत असतं की श्रावणीसाठी मदनचा स्वीकार विशंबर कधीही करणार नाही. त्यामुळे आता ती बायोडेटे गोळा करते. विशंबरला दाखवत म्हणते, हे बघ आपल्या श्रावणीसाठी किती छान छान स्थळं आहेत. ते आता फोटो दाखवत असते. तिथे अपर्णा आणि पृथ्वी पण असतात. तेवढे शुभू येतो. अलकनंदा म्हणते, शुभू बरं झालं तू आलास. फोटो दाखवत म्हणते, बघ ना यामधील कुठला मुलगा आवडतो? शुभू विचारतो, मुलगा कुणासाठी? अलकनंदा म्हणते, श्रावणीसाठी. आता शुभू एवढा शॉक होतो की त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. तेवढ्यात तो म्हणतो, मॅडमसाठी मुलगा. आता आश्चर्याने विशंबर, पृथ्वी आणि अपर्णाही बघायला लागतात. विशंबर विचारतो, का तुला एवढा का धक्का बसला? तो तसं नाही साहेब, पण मॅडमचं अचानक लग्न? विशंबर म्हणतो, हो तिच्यासाठी तेच योग्य असेल. आता फार काळ त्या मुलीला मी या घरात नाही सहन करू शकत. हे सगळं श्रावणी बघतही असते आणि ऐकतही असते. मनात म्हणते, आता मी काही बोलू शकत नाही. साहेब जे म्हणतील ते मला करावंच लागणार. आता शुभू श्रावणीकडे जातो आणि म्हणतो, मॅडम अहो हे काय चाललंय? श्रावणी ते शुभू त्याने काय फरक पडणार आहे? आता माझं नशीब जिकडे मला घेऊन जाईल तिकडे मी जाणार. शुभू म्हणतो, मॅडम मी असं नाही होऊ देणार. श्रावणी त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते, शुभू तू का नाही होऊ देणार? तुझ्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे आणि माझी तुला एवढी काय काळजी आहे? अपर्णा पृथ्वीला म्हणते, हे जे काय चाललं ना मला ते अजिबात पटत नाही आहे. तुम्हाला वाटत नाही का श्रावणीवर अन्याय होतोय? पृथ्वी म्हणतो, मला सगळंच कळतं आहे, पण आपण काय करणार आहे? अपर्णा म्हणते, तेच म्हणते काहीतरी करा, शांत बसू नका. मॅडू विचारतो, मॉम तुझं काय चाललं? एकीकडे म्हणतेस की श्रावणीचं माझ्याशी लग्न होणार आणि दुसरीकडं तिच्यासाठी स्थळं बघते. अलकनंदा म्हणते, मी फेकलेला डाव कधीच फेल जात नाही. आणि तुला काय वाटलं तू हे सगळं वागल्यानंतर विशंबर तुला मुलगी देणार? अरे श्रावणीचा त्याला किती राग आला ना तरी तो कुठल्याही मुलीवर अन्याय होऊ देणार नाही. तू जे शुभूच्या बहिणीसोबत वागला ना त्यानंतर विशंबर तुझं आणि श्रावणीचं कधीच लग्न होऊ देणार नाही. मॅडी म्हणतो, तू काय बोलतेस ना मला ते काहीच कळत नाही. ती म्हणते, अलकनंदाचे डावे हे कधी कुणाला कळणार नाही. पहिले मी श्रावणीसाठी स्थळं आणणार, ते पण अगदी मोठ्या मोठ्या घरातले, आणि नंतर त्या मुलांना फोन करून सांगणार की ती मुलगी विशंबरची पण नाही आणि तुमच्या योग्यतेची पण नाही. हे कळल्यानंतर मला नाही वाटत कुठला मुलगा श्रावणीशी लग्न करेल. मदन म्हणतो, मॉम तू कमाल आहेस हां. आता बघूया शुभू स्वीटीसोबत जो काय वागलेला असतो त्यामुळे शुभूच्या घरचे बेघर होतात की काय? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.